हॅलो नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले चविष्ट भरलेली भेंडी। तर त्याच्यासाठी मी आधी भेंडी धुवून घेतली आहे आणि चाळणीमध्ये ठेवलं, म्हणजे पाणी सगळं निथळून घेतलं आणि कॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्याने त्याला पुसून घेतलं आणि चांगलं पुसून घ्या, कारण की थोडं पाणी राहिलं ते नरम पडतं। ॲक्च्युली नरम पण छानच लागते आणि कडक झाली तरी सुंदर लागते। तर अशा प्रकारे मी त्याचं फ्रंट आणि बॅक कापून घेतलं आणि मध्ये चीर दिला। सर्व भेंडी मी अशा प्रकारे कापून घेतली आणि आतमध्ये कीड वगैरे असते कधी कधी, तर बघून करा। मग मी तेच बघण्यासाठी आतून पूर्ण अशी भेंडी पूर्ण कापून घेतली। नंतरला मी एक वाटी घेतली, त्याच्यामध्ये 2 चमच धना पावडर घेतली। धना पावडर जेवढी असेल ना तेवढी छान लागते। धना पावडर, गरम मसाला, हळद, तिखट मसाला 2 चमच आणि जिरा पावडर, जेवढे सुके मसाले तुमच्याकडे अवेलेबल आहेत तेवढे टाका। आणि तिखा लाल मसाला तिखटसाठी टाकला आहे। अशा प्रकारे मी सर्व सुके मसाले घेतले आणि चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं मिक्स करून घ्या। पूर्ण जेवढे मी घेतलेले आहेत मसाले तेवढे सर्व मिक्स करून घेते आणि जे आपली एक एक भेंडी भरून घेते। अशा प्रकारे मी सुके मसालेच टाकून बनवले आणि साधे आणि सिंपल आहे, काहीच नाही कांदा टोमॅटो वगैरे काहीच यूज केलेला नाही आहे। आणि खोबरं शेंगदाणे हे पण करतात यूज, पण मी साधी आणि सिंपलच केली। तर मला जेवढं मी पाहिजे होतं तेवढंच माझं मसाला तयार झाला आणि ते भेंडी सगळी भरलेली आहे। आणि अशा प्रकारे मी तेल टाकून जिऱ्याची फोडणी दिली। जिरा भेंडीवर म्हणजे जिऱ्याची फोडणी दिली तर टेस्ट चांगली येते। तर अशा प्रकारे मी पूर्ण भेंडी टाकून घेतली आणि हलक्या हातानेच हलवून घेतली आणि थोडंसं झाकण ठेवून मी त्याला वाफवून घेणार आहे। जास्त वेळ नाही ठेवणार आहे आणि मध्ये मध्ये चेक करा, म्हणजे भेंडी लागायला नको, कारण की सुक्या मसाल्याचीच आहे ना आणि तेलावर केलेली भेंडी आहे। तर अशा प्रकारे मी नॉर्मल हातानेच हलवते, जास्त असं उलटं फुलट करत नाही आहे, नॉर्मल हातानेच फक्त हलवा हलक्या हाताने। अशा प्रकारे मग मी थोडंसं असं झाकण काढून पण शिजून घेतली 2 मिनटं। तर अशा प्रकारे माझी भेंडी मसाला तयार आहे, साधी आणि सोपी सुक्या मसाल्याची। आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।